नमस्कार मित्रांनो. गोसत्वमध्ये आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघत असतो आरोग्याच्या वरती आधारित. परंतु यावेळी आपण एक नवा विषय घेऊन येतोय. तो विषय म्हणजे वारी. आपण यापूर्वी सुद्धा बरेचसे आध्यात्मिक व्हिडिओ पाहिले आहेत. जसं की महाकुंभचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला होता. वारीचा हा व्हिडिओ सुद्धा तुमच्या सर्वांसाठी घेऊन येतोय. तर यामध्ये बऱ्याच मित्रांनी मला भरपूर काही प्रश्न विचारले होते. तर त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा आजचा माझा प्रयत्न आहे. तर बघूया एक एक प्रश्न आपण घेऊयात आणि त्यानुसार मी त्याची उत्तरं देईन पुढं. बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की IT मध्ये मी काम करतो तरीसुद्धा वारीला कसं जायचं ठरवलं. आता IT मधला सुद्धा एक माणूसच असतो, बरोबर आहे. तसं मला सुद्धा वाटलं की वारीला जावं. तसं वारीला जायचं म्हणजे आता 10 वर्ष झाली मी वारी सुरू केली आहे पूर्ण करायची. परंतु कमीत कमी 17 ते 18 वर्ष झाली आहेत मी वारीमध्ये सहभागी होतो. म्हणजे मी पूर्वी ज्यावेळेला हडपसरमध्ये राहत होतो 2010मध्ये हडपसरला मी राहत होतो. तर 2010 पासून ते सलग पुढची बरेच वर्ष मी वारी करतोयच. पुढची बरीच वर्ष वारीमधला एक टप्पा तरी मी करायचो. म्हणजे हडपसर ते सासवड हा तर माझा एकदम आवडीचा टप्पा. आता बऱ्याच जणांना वाटतं की सुट्ट्या कशा मिळतात IT मधल्या लोकांना. तर काय सुट्ट्या तुम्हाला मिळू शकतात. हां, मला माहीत आहे IT मधल्या लोकांचं एकदम लाईफस्टाईल एकदम बिझी राहतं. म्हणजे 12-12 तास फक्त कंपनीसाठी. 12 म्हणजे कमीच सांगितलं. पण तरीसुद्धा तुम्ही जर सुट्ट्या प्लॅन ॲडव्हान्स केल्या, मी सुट्ट्या जनरली जानेवारीमध्ये प्लॅन करतो. कारण त्यावेळेला आपल्याला वेळापत्रक समजलेलं असतं. आणि मग त्यानुसार मग अगोदरच जर सुट्ट्यांचं नियोजन केलं तर 18 ते 20 दिवसाच्या सुट्ट्या तुम्हाला आरामात मिळू शकतात. आता वारीचे अनुभव जर बघितले तर प्रचंड मोठे भरपूर अनुभव आहेत. म्हणजे त्याचं एखादं पुस्तकच काढायला लागेल. पण त्यातले काही जर अनुभव बघितले तर एक अनुभव बघितल्यावर मला अजूनसुद्धा तो कायमस्वरूपी डोक्यात राहिला आहे. एकदा मी असंच पंढरपूरच्या अलीकडेच कुठेतरी पुस्तकांचं एक प्रदर्शन लागलं होतं आणि त्याच्यामध्ये मी वारीवरचं एक पुस्तक बघत होतो. म्हणजे वारीवरचं नाही तर पंढरपुराशी रिलेटेड पुस्तक बघत होतो. कदाचित ही एक 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. आणि पंढरपुराच्या जवळपास पोचतोय म्हणजे तोपर्यंत माझा अवतार एकदम बिघडलेला होता. दाढी ही कशीही वाढलेली होती आणि कपडे मात्र सगळे खराब, कारण पाऊस वगैरे सगळा होता त्यामुळे कपडे पण खराब झालेले होते. आणि त्या पुस्तकाच्या स्टॉलच्या तिथं मी उभा राहिलो आणि तिथलं एक पुस्तक वाचत होतो आणि ते पुस्तक नकळत इंग्लिश हातात लागलं, कारण तेच एकमेव पुस्तक होतं जे पंढरपूरवरचं होतं. तर त्या पुस्तकाच्या स्टॉलवरती उभं होतं. तर तिथले समोरचे व्यक्ती मला म्हणाले, "अहो काका, ते पुस्तक तुम्ही वाचताय पण तुम्हाला समजतंय का इंग्लिश?" तर ते ऐकून सुरुवातीला असं वाटलं होतं. पण नंतर मी त्यांना म्हणलं की अहो बघतोय, नुसतं चालतोय, आणि मग ते पुस्तक हातातून ठेवून दिलं. असे बरेचसे अनुभव वारीमध्ये आले होते. वारीला तसं पूर्ण वारी जर म्हणलं तर आता 10 वर्ष पूर्ण होतील यावर्षी. आणि तसं म्हणलं तर जवळपास 17-18 वर्ष मी वारीला जातोय. पण एक टप्पा किंवा थोडंफार सुरुवातीला फक्त फोटोग्राफीसाठी म्हणून वारीला जायचो. नंतर मग चालायला जाऊ लागलो. आणि वारीतला जर अनुभव म्हणायचं झालं तर एकदम सगळ्यात पहिल्यांदा मी ज्यावेळेला वारीला गेलो होतो त्यावेळेला माझ्या ट्रेकिंगच्या ग्रुपच्या मित्रांनी सांगितलेलं होतं की वारीला जाऊया, बघूया काय मजा येते ती. कारण ट्रेकिंग आणि वारी तसं थोडंसं वेगळं आहे. पण आम्ही सुरुवातीला त्याच पद्धतीनं म्हणलं जाऊया, ट्रेकिंगच्या पद्धतीनं. तर मस्तपैकी ट्रेकिंगच्या बॅगा शूज घालून, बरोबर मच्छर जवळ येऊ नये म्हणून ते स्टिक्स असतात ते आपल्या शरीराला लावायचे. बिस्लरी वॉटर त्यावेळेला 10 वर्षापूर्वी त्याला कॉमनली असं पाण्याच्या बाटल्या मिळत नव्हत्या. त्यामुळे ठिकठिकाणी जाऊन आम्ही मध्ये 2-2 लिटर पाण्याच्या बाटल्या घेऊन जायचो. आता वारीमधला जर बदल बघितला तर मी सुरुवातीला वारीमध्ये ज्यावेळेला गेलो होतो त्यावेळेला संपूर्ण हायजेनिक पद्धतीनं जाण्याचा प्रयत्न केला. म्हणजे बिस्लरी वॉटर फर्स्टपासून शेवटपर्यंत सोडली नाही. टँकरचा पाणी पिण्याचा प्रश्नच नव्हता. त्यावेळेला गेल्यानंतर मी आजारी पडलो. असं 2-3 वेळा झालं. मी प्रत्येक वेळा बिस्लरी बॉटल घेऊन जायचो आणि प्रत्येक वेळेला आजारी पडायचो. नंतर मग ठरवलं की बिस्लरी बॉटल घ्यायचीच नाही, जिथं जसं मिळेल ते पाणी घ्यायचं. मग टँकरचा असेल, गव्हर्नमेंटचा टँकर असेल, लोकल टँकर असेल, किंवा अगदी त्या आजीबाई बरोबर त्यांच्या हंड्यातनं पाणी घेऊन जातात ते सुद्धा असेल, तर त्या टँकरमधनं त्या लोकांच्या जवळचं पाणी, किंवा अगदी शेतामध्ये पाणी कुठं तरी शेताला पाजायला पाणी सुरू आहे तर तिथं जाऊन पाणी प्यायला लागलो. आणि हे सगळं केल्यानंतर लक्षात आलं की मी आजारीच पडलो नाही.
त्यानंतर एवढं मात्र ठरवलं की तुम्ही समर्पित भावानं जर तिथं गेलं की मी असं करणार, मी तसं करणार असं म्हणण्यापेक्षा भगवंत जसं आपल्याला नेईल त्या पद्धतीनं जर तुम्ही पुढे गेलात तर मात्र तुम्हाला काही त्रास होत नाही. हा चांगला अनुभव आला. वारीत तसं पाहिलं तर साधनं खूप कमी असतात. त्यामुळं जेवणाची आणि अंघोळीची सोय जर म्हणली, अंघोळीची सोय तर टँकरच्या खालीच असते. मग तिथे तुम्हाला बादली वगैरेची सुद्धा काही गरज पडत नाही. टँकरला नळ असतात, त्या नळाखाली जाऊन बसायचं, पटकन अंघोळ उरकायची, कारण आपल्या मागं लाईन लागलेली असते आणि ती सुद्धा एकदम भल्या पहाटे थंड पाण्याने अंघोळ, गरम पाण्याचा प्रश्नच नाही आहे. आणि आता जेवणाच्या सोयीबद्दल मात्र मौज असते, कारण प्रत्येक दिंडीची स्वतःची एक वेगळी व्यवस्था असते जेवणासाठी आणि तिथं पहिल्यापासून शेवटपर्यंत काय काय खायचं आहे हे सगळं ठरलेलं असतं आणि एकदम उत्तम प्रकारे जेवणाची तिथं दिंडीमध्ये सोय असते. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे लोक तिथं पंक्ती बसवत असतात, पंक्ती घालत असतात आणि वाटप तर सुरूच असते, पण तिकडं लक्ष द्यायची सुद्धा गरज नसते, कारण वारीतली प्रत्येक दिंडी एक स्वयंपूर्ण दिंडी असते आणि तिथं त्याची संपूर्ण सोय असते. वारीत झोपण्यासाठी मात्र सुरुवातीला रथासमोर 4 नंबरच्या दिंडीमध्ये गेलो होतो आणि त्या दिंडीमध्ये मात्र राहण्याची व्यवस्था ही चांगली होती. म्हणजे तिथं प्रत्येक ठिकाणी 4 नंबर दिंडी म्हणजे शेडगेपंच दिंडी आणि त्याच्या अंतर्गत केशवराव महाराज यांची दिंडीमध्ये मी होतो. तर तिथं राहण्याची व्यवस्था ही मंदिरांमध्ये, शाळामध्ये आणि कुठं ना कुठं म्हणजे भिंतीच्या आतमध्ये होती, तर ती एकदम सगळ्यात चांगली होती. पण आता मी ज्या दिंडीमध्ये जातोय इथं दानेवाले निकम ही दिंडी आहे रथासमोर 16 नंबरची. तर दानेवाले निकम ही जी दिंडी आहे त्या दिंडीमधून मी आता चालतोय गेले बरेच वर्ष आणि इथं मात्र राहुटे असतात. इथं मात्र तुम्हाला ताडपदरच्या आतमध्ये टेंट करून झोपायला लागतं, त्यामुळे ते टेंट काढणं, टेंट लावणं ह्या सगळ्या जबाबदारी असतात आणि इथं मात्र पहाटे जवळपास 2-2:30 वाजता उठावं लागतं आणि उठल्यानंतर मग ते तंबू बंद करून तुमचं सामान वगैरे सगळं ट्रकमध्ये चढवून मग तुम्हाला पुढं जायचं असतं आणि सगळे आवरेपर्यंत मग साधारण 5:30-6 वाजता पालखी तळावरती पोहोचायचं आणि तिथून दिंडीमध्ये जायचं, असा तो क्रम असतो. तसं आधीपासून असं काही कारण नव्हतं, पण वारीला जायचं जे ठरवलं ते असंच एका ट्रेकिंगच्या ग्रुपमधनं पूर्ण वारी करायचं ठरवलं. नाहीतर अगोदर असं एक एक टप्पा तर करत होतो. हडपसर ते सासवड, आळंदी ते पुणे असे टप्पे आधीमध्ये बरेच वर्ष करत होतो, पण ट्रेकिंगच्या ग्रुपमधून हे जायला सुरुवात केली. आता चांगला प्रश्न आहे की नवीन कोणी व्यक्ती असेल तर त्यांनी वारीला यायचं ठरवलं तर कसं यायचं. काही नाही आहे बघा, बरेचसे आता तुम्ही जर आय टीमधले असेल तर आय टी दिंडी म्हणून एक असते, त्या दिंडीमध्ये सहभागी होऊ शकता. तिथं बऱ्यापैकी चांगली सुविधा आहे. प्रत्येक तुम्ही ज्या ज्या ठिकाणचे आहेत म्हणजे अगदी महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यामधून दिंडी असते. आता यासाठी तुम्हाला दिंडीची रचना थोडीशी समजावी लागेल. सगळ्यात पहिले म्हणजे पालख्यासुद्धा भरपूर असतात. एक ज्ञानेश्वर महाराजांची, तुकाराम महाराजांची अशा असंख्य पालख्या असतात. तर मी ज्या पालखीमध्ये जातो ती आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची. तर त्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये रथाच्या समोर 27 दिंड्या असतात ज्या मानाच्या असतात आणि रथाच्या मागे 27 दिंड्या त्या मानाच्या असतात. त्याच्या मागे शेकडो किंवा काही हजार दिंड्या सुद्धा असतील. एवढा मोठा लावाजमा असतो. प्रत्येक दिंडीला एक नंबर असतो, त्यामुळे तुम्ही कुठल्या दिंडीतून यायचं हे तुम्ही ठरवू शकता. पण अगदीच तुम्हाला म्हणजे हडपसर ते सासवड किंवा आळंदी ते पुणे हा टप्पा जर करायचा असेल तर तुम्ही त्या दिंडीबरोबर सुद्धा चालत जाऊ शकता. पण अडचण अशी असते की दिंडीचे काही नियम असतात. तुमचा पेहराव, तुम्ही त्या लाईनमध्ये चालताय की नाही, दिंडीची एक स्वतःची शिस्त असते. तुम्ही बघाल की दिंडीच्या मध्ये स्त्रिया आणि पुरुष, स्त्रिया ह्या डाव्या बाजूला चालत असतात, पुरुष हे उजव्या बाजूला चालत असतात. काही दिंड्या मात्र पूर्ण स्त्रियांच्या सुद्धा असतात, त्या पूर्णपणे चालत असतात. जर समजा 4 रांगा केलेल्या असतील तर तुम्ही त्या 4 रांगेमध्ये एका मागोमाग एक असे चाललं असलं पाहिजे, नाहीतर मग चालणाऱ्यांना अडचण होऊ शकते. तुम्ही माझ्या मते कुठलाही एक टप्पा सुरुवातीला यायला सुरुवात करा. एकदा एक टप्पा आल्यानंतर तुम्हाला लोकांची ओळख होईल. तिथं ज्यावेळेला विसावा असतो त्या विसाव्यामध्ये तुमची लोकांशी चर्चा होईल आणि त्यातूनच तुम्ही दिंडीतून पुढे जाऊ शकता. पण जर तुम्हाला पूर्ण वारी करायची असेल तर कुठल्या तरी दिंडीमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन अगोदर करावं लागतं आणि ते रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला त्या दिंडीला संपर्क करावा लागेल आणि
मग त्याची जी काय नॉमिनल फी असते 1,500, 2,500, 3,000, 3,500 त्या प्रत्येक दिंडींची एक फी असते, कारण तुम्हाला ती व्यवस्था करावी लागते, त्यासाठी ती नॉमिनल फी असते आणि त्याच्यातून तुम्ही चालत जाऊ शकता. मग त्याच्यामध्ये भरपूर भजन, कीर्तन, नामस्मरण, नाचणं, गाणं, अभंगावरती असे भरपूर कार्यक्रम त्याच्यामध्ये होत असतात. मला माहीत आहे तुमचे अजून भरपूर प्रश्न असतील या दिंडीबद्दलचे. तुमचे कुठलेही प्रश्न असेल तर तो या खाली कमेंटमध्ये टाका. आम्ही त्याचा उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. दिंडीबद्दलची ही सर्व माहिती सांगितली ती तुम्हाला आवडली असेलच. तर ते ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचं धन्यवाद. वारीबद्दल आणखीन व्हिडिओ मी तयार करतोच, ते तुम्ही पाहत राहा आणि गोसत्व या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.